गजगज गाठी बैल गेले शेती, शेती नाही वाणी, 300 गोणी पैशाची आणले लसूण, तेल काढा किसून गारग्यात ओतला, शिक्क्याला लावला, शिक्का फुटला, गारगा तुटला, कलवातने आल्या, राज्यात राहिल्या गेल्या, बुड्डेनबाईच्या सागरा, सुप्पा लावल्या घागरा, सासूबाई सून जाते माहेरी, जाते ती जाऊ दे, गार्डन फुले दे, प्रत्येचे गेल्या खणपरी, कोणी आले घराघरी, राजा राव पाटलांच्या घरी, राव पाटलांच्या घरी चंदनी तर मंडळी, आजच्या पहिल्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटणार आहे, तर आजच्या दिवशी कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की ज्ञानेश्वरी पारायण आहे, त्याच्यानंतर मग कीर्तन, नाटक स्पर्धा, त्याच्यानंतर मग तरुण मंडळींची म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रम, त्याच्यानंतर मग हरिपाठ, अशा आजच्या दिवसाचा कार्यक्रम आहे. तर मंडळी, त्या अगोदर तुम्हाला मंदिराचं स्वरूप, गावातील वातावरण कशा पद्धतीचं बनवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला व्हिडिओला सुरुवात करतोय. मंडळी बघा, तुम्हाला या अगोदरच आमच्या गावची कमानी बघा कशा पद्धतीची दिसते. तर पूर्ण कमानीला म्हणजे आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. तर असं बोर्ड, बॅनर आणि पूर्ण लायटिंग वगैरे लागलेली आहे. या ठिकाणी पूर्ण गावामध्ये लायटिंग केलेली आहे. तर बघा, इथूनच तुम्हाला पूर्ण हा दिसत असेल पूर्ण, आणि हे रात्रीचं छान दिसणार आहे. आणि पूर्ण कन्या रांगोलीने रस्त्याला रांगोली काढलेली आहे. बघा, या ठिकाणी आपल्याला दिसतोय. तुम्हाला गावातील वातावरणसुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. एक ड्रोन शॉट म्हणजे ड्रोननी शॉट केलेलं आहे पूर्ण गावचं, ते सुद्धा तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मंडळी, आज कार्यक्रमाचा पहिला दिवस. तर पहिल्या दिवसाला तुम्हाला गावातील पूर्ण सजावट दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा, होळीवर पूर्ण रांगोळी काढलेली आहे. त्याच्यानंतर प्रत्येकाच्या घराला भगवा झेंडा फडकवण्यात आलेला आहे, लावण्यात आलेला आहे. आणि पूर्ण मंदिर परिसरात मंडप वगैरे, लायटिंग वगैरे असा पूर्ण आकर्षक मंदिराला बनवलेला आहे. आणि मंदिरातली आतली सजावट तुम्हाला दाखवतो. श्रीराम मंदिराचा जे मेन गाभारा आहे तो कशा प्रकारे सजवलेला आहे, पूर्ण लायटिंगनी, फुलांनी पूर्ण हा मंदिराचा गाभारा या ठिकाणी सजवलेला आहे. पूर्ण गावकरी असतील, महिला मंडळी असतील, तरुण मंडळी असतील, या पूर्ण कार्यक्रमात एकजुटीने सामील होताना या ठिकाणी आपल्याला दिसतात. आणि बघा, प्रभू रामचंद्राचं मंदिर या ठिकाणी पूर्ण पुष्पगुच्छाने हे गाभारं एकदम सजवलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. त्याच्यानंतर बाहेर ज्ञानेश्वरी चाललेली आहे. म्हणजे असा पूर्ण हा भक्तीचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. भक्तीचा तालमेल, शक्ती आणि भक्ती ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला कुठेतरी मोठा उत्सव साजरा होतो या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. त्याच्यानंतर आता नाटक स्पर्धा. तर या ठिकाणी नाटक स्पर्धा सुरू होते. म्हणजे एक महिलांचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही ठेवलेला आहे आज पहिल्या दिवशी. तो तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो.
जरी शेती केली तरी तुम्हाला एंटरटेनमेंट पण इथे करणार. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. अखंड 72 गावातून एकच गाव असं महिला मंडळ आहे जे आपलं रोवले गावाचं महिला मंडळ, जानकी महिला मंडळ यांना पुरस्कार मिळाले आहेत. उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार, सहकार भावनेचा पुरस्कार. कार्यक्रम मंगळागौरीचा आपण पाहतोय. खरोखरच त्यांनी अप्रतिम मेहनत घेतलेली आहे आणि आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवा, सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. Yeah.
किंवा जास्त सेकंद असतील उखाण्यामध्ये तो त्या स्पर्धकाला 10 गुण मिळणार आहेत. लवकरात लवकर एकच स्पर्धक स्टेजवरती यायचं आहे. वंदे वाघमारेसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. 1 2 1 2 अडीच. रावणागा चांगला सोबती बांगला बांगड्याला किल्ली नावेचे मुनी नावने पुकाचा हळदी कुंकवानी बडे टाट आणि तुकाराम भरतारामचे नाव घ्यायचे समय लावल्या 360. किती मिनिटं मला बोलू दे ना जरा. 1 2 3 स्टार्ट. गजगज गाठी बैल गेले शेती नाही वाणी 300 गोणी पैशाची आणले लसूण तेलकाडा किसून गारग्यात ओतला शिक्क्याला लावला शिक्का फुटला गारगा तुटला कलवातने आल्या राज्यात राहिल्या गेल्या उड्डेनबाईच्या सागरा सुप्पा लावल्या घागरा सासूबाई सून जाते माहेरी जाते ती जाऊ दे गार्डन फुले दे फटकाचे गेल्या खंडपरी कोणे आले घराघरी राजा राव पाटलांच्या घरी चंदनी खाम आईंच्या पोटी जलंदत राम मी म्हणते नाव मी घेते सत्यनारायणच्या पूजेशी मोरेश्वर भरतार उभ्याच्या फुलानी वड्या काट्याने डोळानी वड्या लोट्या. माहेर वाचणे आता ऐकणार नाहीत. आता मुंबईच्या महिला कोण येणार आहेत? मुंबईच्या महिला पांडवकर तेव्हाच बोलले ते मी कॅप्टन होतो. लवकरच या प्लीज लवकर या. उशीर लावू 30 नका. सेकंद 33 सेकंद आता बघतो 34 सेकंद कोण बोलतोय. 3 स्टार्ट. पंढरपूरच्या विण्याने आणलं पायका नाव घेते ऐका नाव घेते एक मार्कांची लेख नाव घेते ऊन हावकांची सून नाव घेते कात दारियांचे नाव घेते सई आता नाव घेते जई कृष्णाची वहीन नाव घेते कौशिक केतनची मावशी नाव घेते आवजय राजश्रीची मावजय नाव घेते कस्तुरी नारी म्हणण्याची अस्तुरी. झाला ना. आता गुपित आहे ते आम्ही नाही. आता पण कार्यक्रमाला पण सरस मध्ये येत आहेत. मुंबईच्या महिला का थंड पडल्या? या लवकर या. सगळ्यांना 2-2 कप चहा लागेल. चहा मध्ये बुडवून खायचं ना. या लवकर या. अरे बिस्किटच खायचं या. इंद्रा कोणता स्पर्धक किती खातोय? सगळ्यांनी मान वरती करायची. बिस्किट लवकर खातो. स्पर्धक बिस्किट पडला की तुम्ही बाद. सगळ्यांनी मान वरती. त्या पाठच्या महिलांना दिसत नसेल तर प्लीज कृपया पुढे या बसायला. कुणाला दिसत नसेल तर कृपया प्लीज पुढे या बसायला जागा आहे. जो कमी टाइम मध्ये बिस्किट खाईल तो ग्रुप विजेता होणार आहे. अजून पैठणीचा खेळ खेळायचा आहे ना. साडी जिंकायची आहे. आम्ही आणले साडी. या बघा साड्या दाखवू काय. या बघा साड्या पण आणलीत. थांबा अरे थांबा आताच नाही खायचं. थांबा जरा. चला स्टार्ट. थांबा. आउट अरे वा अरे यार थोडं मिस झालं. जोरात टाळ्या वाजवायच्या दोघींसाठी. माहेर वस्तीत राहिले आहेत. येणार थोडं इकडे राईट लेवल येणार बघा. येणार टाळ्या वाजवा जोरात टाळ्या. खाणार बघा खाणार. मी सांगतोय ना बिस्किट खाणार कोणतरी असतं. आला थोडं वाक्य घ्या. हात नाही लावायचं. कालो पाणी शिकवण बघूया.
शेडगे आणि शिकवण. अरे जिंकलात तरी तुमचाच ग्रुप जिंकणार आहे, टेन्शन घेऊ नका. अरे अडकले वाटत इथे. हो चांगले काय गमनेला लावला तिकडे. या विन झालेल्या तरी पण या शेवटला राहिलेल्या शेवटला ट्राय करते देणार. वाजवा, वाजवा, टाळ्या, कानाला वाजवा. काही पण भारी रे. पण जबरदस्त प्रयत्न होता. काय हरकत नाही, जबरदस्त प्रयत्न करतात शेवटला राहिलेल्या स्पर्धात. चला नेक्स्ट स्टार्ट लवकर करतोय ते. जाणार जाणार जाणार. अरे वा! ज्ञानेश्वरी शेडगे 1 नंबर. मनीषा शिकवण 2 नंबर. शिकवण 2 नंबर. जोरदार एकदा टाळ्या वाजवायच्या सर्वांसाठी यांच्यासाठी. कुणी टाकलं पहिलं? याच्यामध्ये 3 नंबर असणार आहेत. 1, 2, 3. ज्यांना सहभाग घ्यायचा सगळ्यांसाठी ओपन आहे ही स्पर्धा. ओके, ज्याला घ्यायचं त्यांनी पहिल्यांदाच जे नावं देतील त्याच्यानंतर खेळ होणार नाही. हा शेवटचा असणार आहे. ओके, ज्या स्पर्धकांना भाग घ्यायचा आहे त्यांनी हात वरती करा आणि प्लीज समोर या. ज्या स्पर्धकांना पैठणी खेळण्यासाठी मुलींना नाही, मुलींसाठी स्पर्धा नाही, फक्त माहेरवासिनी, ग्रामीण महिला आणि मुंबई महिला ज्यांची लग्न झालेले आहेत त्यांच्यासाठीच हा खेळ आहे. प्लीज त्यांनी या पुढे. ज्यांना खेळायचं आहे त्यांनी पुढे या. पैठणीचा खेळ आहे. लवकरच या. शेवटचा खेळ असणार आहे. 3 पैठणी आहेत का? 3 पैठणी ओरिजिनल. ओरिजिनल. हे चला लाईक सबस्क्राईब शेअर. चला बस 4च. अरे आपलं थोडं सरकार आणि मलाच बोलल्यानंतर पाठी जायचं आहे. थोडं लूज व तिकडे जागा आहे. जाऊ दे, एका याच्यात जाते बाहेर येते. चला करूया का सुरुवात? लक्षात घ्या. नाही, आम्हाला एकच लाईन द्यायची तुम्हाला. लक्षात घ्या, उडी जरी नाही मारली तरी बाद. उडी कशी मारायची माहिती आहे का? नाही तर तुम्ही अशीच मारशील. असं नाही चालणार. कमरेवर हात घ्या, मग पाठी हात घ्या. मनात बोलल्यानंतर पाठी. करूया सुरुवात. सर्व तयार? कोण जिंकणार पैठणी? इंद्रा ये हसते, ती जिंकणार. म्युझिक द्या. चला, तुला काढायचे बाहेर. चला डायरेक्ट कुड्याला जाशी आपण. एवढी मोठी उडी नाही मारायची. हुशार आहे ना, हुशार. चला म्हणत बाहेर 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 बाहेर. चला थोडा जागा झाला. सर्व टाळ्या वाजवायचे. आवाज थोडा कमी. चला बाहेर या. या बाहेर.
जागा इकडे या थोडस. कुणाला बाहेर जायचं आहे त्याच्या बाजूला मी येतो. आवाज थोडा कमी. आता कुठे आहात तुम्ही? आहात. कुठला तो आला काय? चला मग या माल्यात. बरोबर आलेत ना सर्व? बघा पुढे नाही कोणाला मल्यात. चला बाहेर चला. कोण आहे तिकडं? यंग आहेत, त्यांना बाहेर काढायचे. चला तल्यात मल्यात 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 तल्यात तल्यात मल्यात. आता सर्व शिकले, बरोबर येतोय. कोण नाही बाहेर पडत. वाघमारे साहेब काय करायचं? हा गाडगे खेळ पैठणीचा वंदना वंदना गायकर लाड यांना पैठणीमध्ये तिसरा क्रमांक आलेला आहे. मी डोंगरोळीच्या आहेत त्या. माहेर वस्तीमध्येच पहिला तिसरा नंबर गेलाय. तसेच मानकर साहेब खजिनदार यांना विनंती करतो, त्यांनी सुद्धा इथे यायचं आहे. मंडळाच्या अध्यक्षा 3 नंबरच्या स्पर्धेत जोरदार टाळ्या वाजवायचे. म्युझिक डीजे मास्टर म्युझिक वाजवा. अरे तुम्ही हारलात म्हणून काय झालं? वाजवा ना यांच्यासाठी टाळ्या. आपल्या रोवलेस गावाचे आहेत. मी आदरणीय माते साहेब, सुर्वे साहेब आणि माते साहेब यांना विनंती करतो, त्यांच्या 2 नंबरचे त्यांचा पैठणी देऊन सन्मान करायचा आहे. स्पर्धकाचं आम्ही मान्यवरांचं खरंच खूप खूप आभार. आणि शेवटचं फायनलिस्ट निलिशा डिके रायकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे पैठणीमध्ये. गावाचं नाव कर्नाला. मी मुंबई मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष दिनेश डिके साहेब, अध्यक्ष भगवानजी डिके साहेब, उपाध्यक्ष धर्मेंद्र शेडके साहेब, सेक्रेटरी पूर्वांक दांडेकर साहेब जोरात टाळ्या वाजवायच्या 1 नंबरसाठी. यांनी या स्पर्धकाचा सन्मान करायचा आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवा अजून एकदा. डिके आले 1 नंबर 2 नंबर असेच उभे राहा. माहेर वासनी कॅप्टन, माहेर वासनी कॅप्टन, प्लीज माहेर वासनी कॅप्टन. त्यांच्यासाठी सुद्धा आपण चषक देत आहोत. मी सुर्वे साहेब यांना विनंती करतोय, माहेर वासी हे कॅप्टन आहेत. माहेर वासनी कॅप्टन लवकर या. मगाशी जे आपण खेळ खेळलो त्यांचा माहेर वासनीचा नंबर आलेला आहे. 1 नंबर माहेर वासनीचा. ट्रॉफी द्यायची त्यांना. कॅप्टन त्यानंतर तुम्ही 3 नंबर आहात. या मग 2 नंबर मुंबई मंडळाचा महिला मीनाताई शिंदे. थांबा इथे थांबा. आदरणीय मातेच्या वेळेला विनंती करतो आपण त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. चला कॅप्टन कुठे गेले? कॅप्टन तुमचे 11 सेकंद. या लवकर या. कुठे गेले? या लवकर या. चषक गेला या. सुवर्ण वाघमारे मॅडम या. मी डिके साहेब आणि धर्मेंद्र शेडके साहेब यांना विनंती त्यांचा सन्मान करायचा आहे. दोन्ही उपाध्यक्ष आमचे आणि पूर्वंत तांडेकर साहेब तसेच मानकर साहेब. हा एक नाट्यमय स्पर्धेतून आपण हा खेळ खेळण्याचा प्रयत्न केला. याचा उद्देश एवढाच होता की सहकार्य या रोवले गावासाठी माझं गाव माझी जबाबदारी ही भावना मनामध्ये ठेवून आपण मोलाचं सहकार्य या रामनवमी उत्सवाला केल्याबद्दल पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थ, मुंबईकर महिला मंडळ, क्रिकेट मंडळ आणि संप्रदाय मंडळ सर्वांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो.
आणि विशेष म्हणजे या सर्वांना एकत्र करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली अशी ज्ञानेश्वरी शेडगे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. ज्ञानेश्वरी शेडगे, कारण एवढ्या सर्वांना एकत्र येऊन व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. आणि दीपा शिकवल, ज्ञानेश्वरी शेडगे आणि दीपा शिकवल. Grab the exclusive match. श्रीराम म्हणा, हे मुखाने जय श्रीराम म्हणा. जय राम श्रीराम जय जय राम, बोला जय राम श्रीराम जय जय राम. बोला जय. ए वाला कोल्याचा वाल्मिक झाला, राम नामाने त्याला उधरिला. बोला जय राम श्रीराम जय जय राम, बोला जय राम श्रीराम जय जय राम. झुलवा पालना बघा मंडळी, दुपारीच पूर्ण कार्यक्रमाचं मी रूपरेषा तुम्हाला दाखवलेली आहे. नाटक स्पर्धा झाल्या, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी वगैरे पारायण वगैरे या सगळ्या गोष्टी सकाळी झालेल्या आहेत. तर आता हे रात्रीचं एक सुंदर वातावरण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर बघा कशा प्रकारे त्या हरिपाठाला सुरुवात होते. तर बघा पूर्ण लायटिंग ही पूर्ण गावात म्हणजे लावण्यात आलेली आहे. त्याचं एक स्वरूप तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. रात्री आता तरुण मंडळीचा वारसा महाराष्ट्राचा हा कार्यक्रम रात्री होणार आहे. तो वेगळा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दाखवेल. तर बघा त्याचीसुद्धा या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे. संपूर्ण लायटिंग आहे आणि या ठिकाणी आता हरिपाठ सुरू होतो आहे. तर एकंदरीत आजच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमामध्ये हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर मंडळी, उद्याचा जो व्हिडिओ येईल तो पालखी मिरवणूक सोहळा असेल. त्याच्यानंतर मग तिसरा व्हिडिओ येईल तो वारसा महाराष्ट्राचा लोककलेचा, जे तरुण मंडळींनी या ठिकाणी नाट्य म्हणजे बसवलेलं आहे. आपली लोककला, आपली परंपरा आणि आपली संस्कृती दर्शवणारा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. तो रात्रीचा आहे. तो मी वेगळा सेपरेट व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करेन.